आरंभ ज्वेलर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सुंदर असा चंद्रकोर नेकलेस सेट, जे की सध्या खूप ट्रेंडिंगला आहे। पाईप नेकलेस, त्यामध्ये आपण ही एक डिझाईन बनवून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया नेकलेस सेट बनवण्यासाठी। चंद्रकोर पाईप नेकलेस सेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाईप, गोल्डन मनी 5 चंद्रकोर जे की इयरिंग्स आणि नेकलेससाठी लागतील। त्यानंतर गोल्डन कॅप, 8 mm चा ग्रीन क्रिस्टल जंप रिंग, इयरिंग्स बनवण्यासाठी इयरिंग्स बेस, त्यानंतर 1 mm चा गोल्डन मनी, 22 गेजची तार, त्यानंतर आपल्याला गोल्डन लोरियल बनवण्यासाठी बॉल पेन लागतील, त्यानंतर नेकलेस ॲडजस्टमेंट करण्यासाठी ही डोर लागेल, त्यानंतर कटर, पकड आणि नोज प्लेअर आपल्याला लागतील। तर सर्वप्रथम आपण जो 20 गेजचा वायर आहे त्याला आपण एका साईडला व्यवस्थित राऊंड करून घेऊयात। अशा पद्धतीने मी अगोदरच बनवला होता, तुम्ही बनवून घेऊ शकता। हे पहा, त्यानंतर आपल्याला एक गोल्डन मनी यामध्ये पास करून घ्यायचा आहे। पाईप नेकलेस सेट बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि बनल्यानंतर तो खूप सुंदरही दिसतो ट्रेडिशनलमध्ये। त्यानंतर पाईप टाकून घेऊयात अशा पद्धतीने। त्यानंतर आपण पुन्हा एक गोल्डन मनी यामध्ये टाकून घेऊयात। आणि गोल्डन कॅप घेऊन त्यामध्ये आपण 8 mm चा जो ग्रीन क्रिस्टल आहे तो पण यामध्ये अटॅच करून घेऊयात। आणि पुन्हा एक गोल्डन कॅप घेऊन त्याला खूप सुंदर अशी कवरिंग वाटेल, त्यासाठी आपण ग्रीन कलरचा जो मनी आहे त्याला दोन्ही साईडला गोल्डन कॅप लावून घेऊयात अशा पद्धतीने, पाहू शकता। त्यानंतर आपण इथे लोटस टाकून घेऊयात, चंद्रकोर टाकून घेऊयात। अशा पद्धतीने पाहू शकता। त्यानंतर पुन्हा गोल्डन कॅप आणि ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी, गोल्डन कॅपने आपण पुन्हा त्याला पॅक करून घेऊयात व्यवस्थित ग्रीन मनीला। आणि अशा पद्धतीने बाकीचे आपण 3 पण चंद्रकोर लावून घेऊयात। गोल्डन कॅपमध्ये ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून घेऊयात। आणि तिसराही चंद्रकोर आपण यामध्ये अटॅच करून घेऊयात। पाहू शकता मी तिन्हीही टाकून घेतले यामध्ये। आता आपण पुन्हा ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून घेऊयात गोल्डन कॅपमध्ये। पाहू शकता मी ही तिन्ही चंद्रकोर जॉईंट करून घेतलेले आहे पाईपसाठी। त्यानंतर आपण पुन्हा इथे एक गोल्डन मनी टाकून घेऊयात। पाईप नेकलेस हे खूप इझी असतात, त्याला वेळ खूप कमी लागतो आणि टाईमही खूप कमी लागतो। त्यानंतर आपण पुन्हा एक गोल्डन मनी घेऊन या सहाय्याने या साईडला सुद्धा नोज प्लेअरने आपण त्याला राऊंड करून घेऊयात। बघू शकता किती सुंदर असा हा नेकलेस तयार झाला आहे। ते हे खाली 3 चंद्रकोर आहे, याला आपण गोल्डन मनी लावून जॉईन करून घेऊयात, म्हणजे ते अजूनही खूप सुंदर दिसेल। हे जे बॉल पेन आहे त्यामध्ये आपण 1 mm चा गोल्डन मनी टाकून घेऊयात। गोल्डन मनी यासाठी कारण की हा जो गोल्डन मनी आहे मोठावाला
तर तो बाहेर नाही आला पाहिजे. त्यासाठी मी तिथे 1 mm गोल्डनमध्ये टाकून घेतला आहे आणि नोज प्लेअरच्या सहाय्याने आपण त्याला व्यवस्थित टाईट करून घेऊयात. अशा प्रकारे पाहू शकता. जसे लोरियल्स असतात त्याचप्रमाणे मी गोल्डन मण्याचं लोरियल बनवून घेतलेलं आहे. असे आपल्याला इयरिंग्स आणि नेकलेससाठी आपल्याला बनवून घ्यायचे आहे 10-15. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर जम्पिंगच्या सहाय्याने पकडणे, त्यामध्ये 2-2 गोल्डन मनी जॉईन करून घेऊयात. आणि लोटसच्या खालच्या साईडला म्हणजे हे जे फ्लावर आहे ग्रीन कलरचं त्याच्या खालच्या साईडला आपण व्यवस्थित टाईट करून घेऊयात. तिन्ही लोटसला व्यवस्थितपणे आपण इथे जॉईन करून घेऊया, म्हणजे ते निघालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने या तिन्ही लोटसला आपण 2-2 जॉईन करून घेऊयात. अशा प्रकारे तिसऱ्याला पण लोटसला आपण चंद्रकोरला आपण गोल्डन कलरचे लोरियल जॉईन करून घेऊयात. पाहू शकता मी तिन्ही चंद्रकोरला खाली गोल्डन कलरचे लोरियल जॉईन करून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला जी ॲडजस्टमेंटसाठी डोर लागते चोकर त्याला आपण जॉईन करून घेऊयात जम्परिंगच्या सहाय्याने. हे आता दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे हे निघणार नाही असं. पाहू शकता आपला नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. खूप सुंदर असा ग्रीन कलरचे फ्लावर्स आणि चंद्रकोर मध्ये गोल्डन लोरियल्स लावलेले आहेत, त्यामुळे खूप मस्त आणि छान दिसतोय. अशाच प्रकारे आपण इयरिंग्सला पण लोरियल जॉईन करून घेऊयात खालच्या साईडने, दोन्ही याला 2-2. पाहू शकता मी दोन्ही इयरिंग्सला व्यवस्थित लोरियल जॉईन करून घेतली आहे आणि ही खूप सुंदर असे इयरिंग्स बनवून तयार झालेले आहेत. आणि हा जो चोकर आहे पाहू शकता, चोकर आणि इयरिंग्स किती कमी वेळात आणि किती सुंदर काहीतरी नवीन डिझाईन तयार झालेली आहे.